अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। 31 तारखेला आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आणि स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला काही सेवा करायची आहे। स्वामी समर्थ महाराज तसंही आपण स्वामी समर्थ महाराजांच्या दररोज सेवा करत असतो, पण तुम्हाला जर संकल्प करून किंवा कुठली इच्छा बोलून किंवा तुमची एखादी मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी सेवा करायची असेल तर आज 21 तारखेपासून 31 मार्चपर्यंत तुम्ही 11 दिवसाची दररोज 11 वेळा तारक मंत्राची सेवा करायची। आपण तसंही दररोजच तारक मंत्र म्हणत असतो, पण तुम्हाला ह्यापेक्षा दररोज जी तारक मंत्र म्हणतात त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला कसा उपाय करायचा, सेवा कशी करायची, तारक मंत्र कसा म्हणायचा हे मी सांगणार आहे। स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणजे स्वामी सेवेकरी जे जे आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे आणि हा दिवस म्हणजे आपण दिवाळीसारखा साजरा करायचा आहे। म्हणजे आपण आपल्या घराच्या बाहेर देवघरात सगळीकडे फुलं, रांगोळी, त्यानंतर दिवे असं सगळं करून स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा करायचा आहे। आणि हा प्रकट दिन साजरा करत असताना आपल्याला 11 दिवसाची जी सेवा करायची ती सेवा तारक मंत्राची। तारक मंत्र म्हणजे काय? तारून नेणारा मंत्र। आणि हा तारून नेणारा मंत्र स्वामी समर्थ महाराजांनी आपल्यासाठी तयार केल्याने आपल्याला दिलाय, त्याचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे, फायदा करून घ्यायचा आहे। बघा, जिथे स्वामी चरण तिथे न्यूनक आहे, म्हणजे जिथं स्वामींचं चरण, स्वामींच्या चरणाजवळ आपण आहे तिथे आपल्याला कायच कमी नाही। आणि स्वयंभक्त प्रारब्ध घडवीमाय, म्हणजे आपल्याला स्वामी समर्थ घडवणार आहेत आणि घडवतात। आणि आज्ञेविन काळ ना नेही त्याला, म्हणजे आज्ञा स्वामींची असल्याशिवाय कुठलाही काळ आपल्याला नेऊ शकत नाही, म्हणून स्वामींची आपल्याला सेवा करायची। तसंच बघा, आठव कितीदा दिला बोल त्यानीचा हात, नको डगमगू स्वामी देतील साथ। म्हणजे कितीदा तरी तुम्हाला स्वामींनी साथ दिली आहे आणि स्वामी तुम्हाला नेहमी हात देतात, तुम्हाला डगमगू देत नाही। तुमच्या अडचणीच्या वेळेला स्वामी तुम्हाला त्यातून तारून नेणार असा हे तारक मंत्र तुम्हाला 11 दिवस दररोज सकाळी किंवा संध्याकाळी म्हणायचे। तुम्ही समजा संसारिक आहात, नोकरीदार आहात, लहान मुलं आहेत, तुमच्या घरामध्ये वयस्कर आजारी माणसं आहेत, तर तुम्हाला तुमच्या वेळेनुसार कधीही हा तारक मंत्र म्हटला तर चालेल। फक्त 12 ते 12:30 या वेळेत तुम्ही तारक मंत्र म्हणायचं नाही, कारण ही जी वेळ आहे ती स्वामींची, दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे। म्हणजे दत्त महाराजांचंच एक स्वामी समर्थ महाराज हे रूप आहे, म्हणून आपल्याला 12 ते 12:30 सोडून तुम्हाला सेवा करायची। काय करायचं बघा, तुम्ही एक तांब्याचा ग्लास घ्या, स्टीलचा ग्लास घ्या किंवा चांदीचा ग्लास घ्या। तुम्ही देवघरामध्ये बसा, तुमच्या पायाची अडचण असेल, गुडघे दुखत असेल, खाली बसता येत नसेल तर एखादी प्लास्टिकची खुर्ची घ्या, बेडवर किंवा जो सोफा सेट असतो त्याच्यावर बसू नका, प्लास्टिकची खुर्ची घ्या, त्याच्यासमोर तुम्ही टिपॉय ठेवा, त्या टिपॉयवर तुम्ही तुमच्या समोर पुस्तक घ्या, तारक मंत्र घ्या किंवा तुम्हाला पाठ असेल तर प्रश्नच नाही। एक ग्लास ठेवा, त्या पाणी भरून त्या ग्लासच्या जवळ, ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, ते पाणी भरायचं आणि जवळ 2 अगरबत्ती लावायच्या आणि त्या अगरबत्तीची विभूती त्या पाण्यामध्ये पडेल अशा पद्धतीने त्या अगरबत्त्या प्रज्वलित करायच्या आणि ठेवायच्या। आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना तुमची क्रियांची इच्छा असेल किंवा नसेल, निस्वार्थी जर तुम्ही केलात तर तुम्हाला न मागता स्वामी समर्थ महाराज नक्की देतील। पण तुम्हाला खरंच खूप अडचण आहे, दुःख आहे, संकट आहे, पती व्यसनी आहे, पती परस्त्रीच्या नादाला लागलेल्या आहेत, तुमच्या घरामध्ये पैशाच्या अडचणी आहेत, अशा काही अडचणी असतील तर तुम्ही संकल्प करून जरी वाचला तरी म्हटला तरी चालेल। आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची एक माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ शांत मनानं 108 वेळा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर तारक मंत्र 11 वेळा म्हणायचं। तारक मंत्र 11 वेळा म्हणत असताना पूर्ण त्या अगरबत्तीची विभूती जी आहे ती त्या पाण्याच्या ग्लासमध्ये पाण्यामध्ये पडली पाहिजे। त्यानंतर
परत तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जय करायचा. ब्रह्मांड नायक जे स्वामी समर्थ आहेत, म्हणजे जगाचे पालन करते असे स्वामी समर्थ महाराज आहेत, त्यांना प्रार्थना करायची. त्रिवार वादन मुजरा करायचा आणि त्यानंतर तुम्ही ते विभूतीचं पाणी, जे अगरबत्तीची विभूती, अंगारा, भस्म जे पाण्यामध्ये पडलेलं असतं ते पाणी सगळ्यांनी घरामध्ये प्यायचं. तुमचा पती व्यसनी असेल, पीत नसेल तर चहामध्ये किंवा कशामध्ये तर घालून द्यायचं. घरातील सगळ्यांनी प्यायचं. एक फूल किंवा एक तुळशीपत्र घ्यायचं आणि संपूर्ण घरामध्ये हे पाणी शिंपडायचं. त्यामुळं काय होईल, तुमच्या घरामधले दोष, नकारात्मकता, वाईट शक्ती जे काय ते निघून जाईल आणि तुम्ही पिल्यामुळे सुद्धा तुमच्या ज्या शरीरामध्ये असतील, तुमच्या मनामध्ये असतील ते वाईट विचार, वाईट शक्ती काय असेल ते सगळं निघून जाईल. मुलं अभ्यास करतील, हे सगळे तुमच्यातले वाईट जाऊन चांगल्या गोष्टी घडतील. त्यामुळं आजपासून 11 वेळा दररोज तारक मंत्र म्हणायला सुरू करा. मी तर दररोज स्वामी समर्थ महाराजांना पाण्याचा अभिषेक घालून श्री स्वामी समर्थ 11 वेळा म्हणते आणि दुधाचा, कच्चं दूध जे असतं बिना तापवलेलं त्याचं अभिषेक घालत 1 वेळ दररोज मी तारक मंत्र म्हणते आणि हिनाचं अत्तर लावते. तुम्ही तसंही रोज करून बघा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. मी सुद्धा आजपासून स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा चालू केले, म्हणजे आता बसणार आहे व्हिडिओ झाल्यानंतर 11 वेळा तारक मंत्र आणि संपूर्ण सारामृतचं पारायण 11 दिवस 11 पारायण. हे तुम्ही करा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा मिळेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि माझा व्हिडिओ जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं, निस्वार्थी स्वामींची सेवा करा. स्वामी सेवेकरी जोडा, बघा तुम्हाला फायदा नक्की होईल. श्री स्वामी समर्थ.